जय श्रीराम मित्रांनो यूपीमध्ये संगम तटवरती एक माघ मेल्याचं पर्व तिथे चालू आहे। तिथे माघ मेल्यात म्हणजे संगम तटवरती स्नान पर्व चालू आहे। तर ते स्नान पर्व चालू असताना जे अविमुक्तेश्वर महाराज आहेत, ते शंकराचार्य म्हटलं जातं त्यांना, तर ते त्यांच्या भक्तांसोबत त्यांच्या अनुयायांसोबत ते आंघोळीला किंवा स्नान करण्यासाठी ते गेले होते। तर त्यांना जे शंकराचार्य आहेत त्यांना चालण्याला प्रॉब्लेम होता, चालायला, म्हणून मित्रांनो ते पालखीमध्ये जात होते। आता साहजिकच आहे, त्यांना चालायला येत नाहीये, मग या तर कोणीतरी त्यांना स्ट्रक्चर उचलून नेलं पाहिजे किंवा ते पालखीमध्ये जात होते। मग पालखीमध्ये जात होते, तर इथं पालखी न्यायला अलाउड नाही। आता साहजिकच आहे की जर शंकराचार्य ह्या भारतात आहेत किती, आणि मुळात म्हणजे तिथं आंघोळीला गेले किती, मग जर का एखाद्या VIP व्यक्तीला एक स्टेटमेंट दिली जाते, म्हणजे तो खासदार असो आमदार असो, त्यांना स्पेशल सिक्युरिटी दिली जाते, मग हे जर का एक पीठाधीश आहेत किंवा शंकराचार्य आहेत, तर त्यांना त्या प्रकारे स्टेटमेंट दिली पाहिजे होती ना। पण नाही, त्यांना तुम्ही सांगितलं की नाही, तुम्ही असं करा की जे सामान्य लोक ज्या पद्धतीने जातात त्या पद्धतीने तुम्ही जावा आणि आंघोळ करा। बरं, ठीक आहे, मग सामान्य लोक जावा, मग तुम्ही अगोदर त्यांना शंकराचार्यांना जी काही सिक्युरिटी देत होता, अगोदर त्यांना जी काही स्टेटमेंट VIP स्टेटमेंट देत होता, मग ते आता तुम्ही का दिली नाही? म्हणजे याचा अर्थ असा तर नाही ना की कारण 5-6 महिन्यापूर्वी जे काही स्थानिक सरकार आहे त्या सरकाराच्या विरोधात त्यांनी काही बोलले होते किंवा त्याच्या विरोधात काही 4-2 व्हिडिओ त्यांनी टाकले होते, त्या अनुषंगाने तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करत नाही ना। तर जेव्हा शंकराचार्यांनी जेव्हा तिथे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरती साधू संतांवरती की जे अन्वय त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, त्यांना मारहाण झाली। मग बाबा शंकराचार्य तिथं आता आंदोलन करण्यासाठी बसले। मग मला सांगा, तर मित्रांनो मला एवढंच बोलायचं आहे की ज्या काही ह्या संघटना आहेत हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून काम करणाऱ्या, किंवा काय पीठाधीश आहेत किंवा धर्मप्रचारक आहेत, साधू संत आहेत, कथावाचक आहेत, तर या सगळ्यांचं मनोबल, ही जर घटना पाहिली तर हे मनोबल खचलं जाते। का खचलं जाते? अरे यार, एवढा मोठा पीठाधीश असून त्याला अशा प्रकारे त्याला दंडोक्यानं मारलं जातंय, तर मग आपली काय अवस्था करते? म्हणजे सरकारच्या बाजूनं बोललं तर मग अतिउत्तम, पण सरकार कुठं ते चुकतंय हे जर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मग आम्ही वाईट। मग हे जे सर्व जे धर्मप्रचारक आहेत, तर ह्या धर्मप्रचारकाला जर अशा प्रकारे जर तुम्ही वागणूक दिली किंवा द्यात असाल, तर मग हे उद्याच्या येणाऱ्या काळासाठी हे तुम्हाला सुद्धा घातक आहे। माझं भारत सरकार, UP सरकार, महाराष्ट्र सरकार यांना एवढंच बोलणं आहे की जे हिंदू धर्माच्या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रचार करतंय, हिंदू धर्मासाठी जीव द्यायला तयार आहे, अशा लोकांना तुम्ही अशी स्टेटमेंट देऊ नका। म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आपले कुटुंब आहे, 8-10 लोकांचं कुटुंब आहे, आणि 8-10 लोक कुटुंबापैकी एक कोणी व्यक्ती समजा काही चुकला, त्यांनी काही चूक केली, तर याचा अर्थ असं नाही की आपण त्याला दंडित करून त्याला मारहाण करून घराच्या बाहेर काढतो। नाही, आपण काय करतो, त्याला समजून सांगतो की बाबा तू असं वागू नको, तुझ्या अशा वागण्यानं आपल्या घराचं किंवा आपल्या कुटुंबाचं नाव बदनाम होतंय। मग तसं मग जर का अविमुक्तेश्वर जर का कुठे चुकले असतील, तर त्याला हे बी सांगणं गरजेचं होतं की नाही बाबा शंकराचार्य साहेब, तुम्ही कुठेतरी चुकलाय आणि तुम्हाला असा मार्ग तुम्ही घ्यायला पाहिजे होता। तर तुम्ही तसं त्याला न सांगता तर तुम्ही त्याला जर मारत सुटले, तर आमच्यासारखे जे मागे जे संघ आहेत किंवा साधू संत आहेत किंवा काय कथावाचक आहेत, हे सुद्धा उद्या विचार करायला भाग पडतील की अरे यार, या सरकारला समर्थन द्यायचं की नाही द्यायचं, हिंदू राष्ट्राच्या बाजूने चालायचं, घरदार सोडून ह्या गोष्टी जर करायला म्हटलं तर मग ते त्यांना शक्य होणार नाही। तर तुम्ही जर सपोर्ट केला तर ह्या आम्ही गोष्टी शक्य करू शकतो।